Hello everyone. Today we will learn the new medicine that is the Digitalis purpura. तर आता ही जी मेडिसिन आहे तर मग आपण म्हणजे याची जी मूवमेंट आहे तर याच्यामध्ये काय असतं की स्लो म्हणजे हार्टचं जे फंक्शन आहे तर ते स्लो होतं. तर आता याच्यामध्ये जे डिजिटॅलिस पurpura आहे तर त्याचं कॉमन नेम जे आहे ना तर ते आहे की फॉक्स ग्लो आणि त्याचे जे प्रूव्हर आहे तर ते आहेत हॅनेमन सर आणि त्याची फॅमिली आहे स्क्रूफुलरेसी फॅमिली. त्यानंतर आहे स्पियर ऑफ ॲक्शन म्हणजे कुठल्या ऑर्गनवरती हे ॲक्ट करते तर मेनलीचे ॲक्शन आहे हार्टवरती, सर्क्युलेशनवरती पण आहे आणि GIT ट्रॅक्ट म्हणजेच गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट आणि इरोजेनेटल ट्रॅक्टवरती पण आहे तिथल्या ऑर्गन्सवरती. त्यानंतर आहे की पॅथोजेनेसिस तर मग स्लो हार्टबीट, त्यानंतर इनहिबिट द हार्ट ॲक्शन आणि इनक्रीज द BP, इडिमा, सप्रेशन ऑफ द युरिन, ओमिटिंग अँड डायरिया हे सगळं जे येतं ते प्रोड्यूस करते. त्याच्यानंतर काय की कॉन्स्टिट्यूशन, मग कॉन्स्टिट्यूशन जे येतं ते फिजिकल मेकअपमध्ये की चिल्ड्रन्समध्ये बेसिकली ही दिली जाते. फेअर कॉम्प्लेक्जन असतं त्यांचं आणि ब्लूनेस ऑफ द स्किन म्हणजे स्किनची ब्लूनेस वगैरे असते आयलिडची वगैरे आणि रिलेशन आहे विथ द हीट अँड कोल्ड. तर हा चिली पेशंट आहे म्हणजे त्याला हॉट थिंग्स आवडतात आणि कोल्डने त्याला ॲग्रवेशन वगैरे होतं आणि मायझम आहे त्याच्यामध्ये सोरा. त्यानंतर आता आहे त्याचं की गायडिंग सिम्पटम. तर गायडिंग सिम्पटममध्ये पहिलं जे सिम्पटम आहे तर ते आहे की विकनेस. आता विकनेस आहे मग फ्रॉम एक्झर्शन वगैरे खूप जास्त वर्क वगैरे केलं तर त्यामध्ये एक्झर्शन वगैरे होतं आणि त्यामुळे विकनेस वगैरे येतो ह्या पेशंटला. सेन्सेशन ऑफ द हार्ट स्टॉप बीट्स शिमू म्हणजे त्याला असं वाटतं की ज्यावेळेस त्याची तो मूवमेंट वगैरे करतो तर त्यावेळेस त्याचं हार्टबीट जे येतं ते स्टॉप होते किंवा हार्ट स्टॉप होते असं त्याला वाटतं. म्हणजेच मोशनने त्याला ॲग्रवेशन वगैरे होतं. पल्स स्लो, इंटरमिटंट, वीक, इरेग्युलर, थर्ड, फिफ्थ म्हणजे पल्स जी आहे तर ती खूप स्लो असते, इंटरमिटंट असते. आपण बघितलं की डिजिटॅलिसमध्ये जे आहे तर ते हार्ड होते किंवा क्विक वगैरे होते, याच्यातमध्ये ते ऑपोजिट आहे. त्यानंतर आहे की लिव्हर ची साईज जी आहे तर ती इन्क्रीज होते म्हणजेच हिपेटोमॅगली होते. सोअर आणि पेनफुलनेस असतं लिव्हर. त्यामध्ये स्टूल जे येतं त्याचं कलर चेंज होतं, व्हाईट कलरचं स्टूल असतं. स्किन जी आहे तर त्याच्यामध्ये ब्लूनेस म्हणजे सायनोसिस वगैरे होते आणि नेलमध्ये पण होते बाय द कोल्डने त्याला ॲग्रेशन वगैरे होतं. विकनेस आहे नॉझिया, ओमिटिंग, क्लीन टंग असते त्याची, थर्स्ट पण असते. रिस्पिरेशन जे आहे ते डिफिकल्ट म्हणजे ब्रिथिंगला डिफिकल्टी वगैरे असते. त्यानंतर आता माइंड कसं असणार आहे ह्या डिजिटॅलिस पेशंटचा तर त्याला एन्झायटी वगैरे येते कारण हार्टबीट जे येतं ते स्टॉप झालेलं किंवा स्लो होतं त्यामुळे. फेअरफुल आहे, म्युझिक अनबिअरेबल वगैरे आहे, फॉरगेटफुल मेमरी वगैरे आहे आणि विकनेस आहे. त्यानंतर आहे एलिमेंट फ्रॉम म्हणजे कुठल्या कारणामुळे हा डिसीज जो येतो त्याचा ओरिजिनेट वगैरे होऊ शकतो तर अल्कोहोल नंतर किंवा टोबॅकोमुळे. त्यानंतर आहे की पर्टिक्युलर्स. आता पर्टिक्युलर्समध्ये मेन जे आहे तर ते हार्टमध्ये आहे की त्याच्यामध्ये कॉजेशन काय की अल्कोहोल किंवा सेक्शुअल एक्सेस, टोबॅको यामुळे त्याचे सिम्पटम ॲपियर होऊ शकतात. त्यानंतर सेन्सेशन जे असतं तर ते हार्ट स्टॉप बिटिंग, हार्ट थांबल्यासारखं वाटतं किंवा स्लो होतं. कॉन्स्टंटली मूव आणि मूव झाल्यानंतर पण होतं. हार्ट विल सीजेस. कॅरेक्टर जे आहे तर वीक हार्ट असतं. देन पल्स जी आहे तर ती इरेग्युलर वगैरे असते आणि इंटरमिटंट वगैरे असते. त्यानंतर व्हेरी स्लो असते इन थर्ड, फिफ्थ अँड द सेवन्थ. देन फ्राईटफुल इन द हार्ट 15 मिनिट. कॉन्कोमिनंट जे येतं म्हणजे असोसिएटेड सिम्पटम कोणते असतात की त्याला विकनेस वगैरे होतं. त्यानंतर काय की फेंटनेस वगैरे येते आणि स्टमक जे येतं ते सिंकिंग झाल्यासारखं वाटतं. चेस्ट वीक असते, चेस्टमध्ये पण विकनेस येतं. डाय कॅन नॉट टॉक म्हणजे त्याला भीती पण वाटते की डेथची वगैरे. आणि फेस जे येतं ते पेल रेड कलरचं असतं. त्यानंतर काय की इरेग्युलर रिस्पिरेशन आहे, टंग डिस्टेंडेड वगैरे असते. इरेग्युलर रिस्पिरेशन असतं, सिनकोप, डेथ पण होऊ शकते कधी कधी आणि ड्रॉपसिकल कंडिशन पण असते हार्ट रिजनमध्ये. किडनीमध्ये काय होतं की युरिन जे येतं ते डिक्रीज वगैरे होतं, स्कांटी होतं आणि हेडेक पण होतं. फॉरहेड, अल्कोहोल, थ्रॉम्बिंग टाईपचे हेडेक वगैरे असतो, व्हर्टिगो असोसिएटेड सिम्पटम आहे. त्यानंतर स्टूल पण आहे. त्यानंतर आता जनरल मॉडॅलिटीजमध्ये काय की ॲग्रवेशन आहे मग सिटिंगने, मोशनने वगैरे आणि ॲम्ब्युलेशन वगैरे आहे. स्टमक इज एम्प्टी म्हणजे एम्प्टी स्टमकने त्याला बरं वाटतं. त्यानंतर आता ही होती एक डिजिटॅलिस पurpura मेडिसिन. तर जे कॅक्टस आणि डिजिटॅलिस तर ही होती एक डिजिटॅलिस मेडिसिन. तर कॅक्टस आणि डिजिटॅलिसमध्ये जे कंपॅरिझन विचारतात दोन्ही मेडिसिनचं हार्टच्या कंप्लेंटमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.